आज होता रविवार आणि जेवणाचा थोडा कंटाळाच केला, त्यामुळे म्हटलं की नाश्ता बाहेर करू चला. तर नाश्ता बाहेर करायला गेलो, परंतु आपल्या मनासारखं कोणती गोष्ट भेटली नाही तर माणसाचा मूडच ऑफ होऊन येतो. तर इथं मुलांनी घेतलं होतं बघा बर्गर आणि मी घेतलं सँडविच. तर सँडविच दिसायला खूप छान दिसत होतं, परंतु चवीला अजिबात चांगलं नव्हतं. परंतु तसंच कसं तरी गिळलं. तर आता एवढे पैसे गेले तर माणूस घेणारच, खाणारच, हे तर आहेच. आणि बघा इथे मी ऑटोमध्ये बसली होती कारण की ऊन खूप जास्त होतं. कसं तरी खाल्लं हे सँडविच आणि पुढं आणि मुलांची स्कूल सुरू झाली आहे, त्यामुळे मग आता पावसाळी चप्पल सँडल लागतात. तर त्यासाठी मग मस्त अशी सँडल घ्यायला गेलो, पण मस्त सँडल घेता घेता मला पण घ्यायची होती पण विसरूनच गेली. आणि घरी आल्यावर तर बघा माझे काय हाल झाले. तर सगळ्यांना भुका तर खूप लागल्या होत्या, एका एका सँडविचने आणि बर्गरने काय होणार आहे. त्यामुळे मग येऊन मस्त चपात्या बनवल्या घरी. आणि एवढ्या गरमीमध्ये जर मी सकाळी जेवण व्यवस्थित बनवलं असतं तर मला या टायमाला जेवण बनवायलाच लागलं नसतं. मला एवढा पश्चाताप होत होता. आणि प्रत्येक बाईच्या बाबतीत असंच होतं, लेडीजच्या बाबतीत, की आपण सगळी कामं जरी केलं तरी आपल्याला हे कधी चुकणार नाही आहे, हे नक्की सांगा. तर तुमच्याही बाबतीत असं कधी झालंय का, की बाहेर गेलोय आणि मूड ऑफ झालाय आणि घरी येऊन जेवण बनवायला लागले? तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.